बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीता राम राम, बोलो राजा राम। बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीता राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। बोलो सीता राम राम, बोलो राजा राम। बोलो सीता राम राम, बोलो राजा राम 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 राम। बोलो सीता राम राम, बोलो राजा राम। बोलो सीता राम राम, बोलो राजा राम 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 राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ, जयाचा जनी जन्म नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ति। सद्गुरुनाथ महाराज की। श्रोता वक्ता
जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून श्री महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने उपस्थित माझे सर्व गुरुबंधू भगिनी, आपल्या उपासना केंद्राचं कार्यकारण समिती, आपल्या सर्वांना व्यासपीठावरून मी मनोभावे वंदन करतो। सज्जनो, 4 वर्षाच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर व्यासपीठाच्या माध्यमातून आपल्याशी संवाद साधत आहे। 2020 मध्ये उपासनेची फलश्रुती या विषयावरती आपण संवाद केला आणि त्यानंतर 2 वर्ष कोरोनाने घेतली आणि आत्ताच निलाके काकांनी अगदी त्यांच्या खास शैलीमध्ये सांगितलं की चंद्र आणि सूर्याशिवाय आकाशाला शोभा नाही। पण मागच्या वर्षी चंद्र आणि सूर्याला राखीव खेळाडू म्हणून ठेवलं होतं। काही हरकत नाही, आपल्या घरातला कार्यक्रम असल्यामुळं जे घडते ते महाराजांच्या इच्छेने घडते आणि त्याचा आनंदच आहे। 4 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी होऊन गेल्या खरं, परंतु मुख्यत्वेने एका गोष्टीची वेदना जी या वास्तूमध्ये आल्यानंतर निरंतर होत राहते आणि ती म्हणजे आपल्या पिढी काकांची अनुपस्थिती। विशेष ज्यांचं प्रेम, खरं तर प्रत्येकालाच असं वाटायचं की पिढी काकांचं माझ्यावरती विशेष प्रेम आहे। असा इथं कोण आहे की जो म्हणेल की नाही माझे होतं संबंध, पण कारण की जो त्यांच्याकडे आला त्याला त्यांनी आपलासच करून टाकला आणि त्यामुळं माझ्यावरती देखील विशेष स्नेह होता। 1.5 वर्षापूर्वी आळंदीच्या कथेला रामाच्या जन्मामध्ये मला नाचायचं या एकाच केवळ उद्देशाने आळंदीला पिढी काका आले। मला आठवतं 1300 रामकथा पूर्ण झाल्याचा काय त्यांना आनंद। एवढा धोधो पाऊस कोसळत होता, त्यामध्ये बुके घेऊन नाट्यगृहामध्ये सगळ्यात पहिलं कोण हजर असेल तर पिढी काका हजर होते। त्यामुळं समस्त कुलकर्णी परिवाराच्या या संवेदनांमध्ये आम्ही सगळा उपासना केंद्राचा परिवार सम्मिलित आहोत। पिढी काकांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांची चेतना अशीच आम्हाला सतत हे लोकसंघटन करण्याची, या परंपरेला पायी होण्याची सतत जाणीव ठेवत राहो, हीच प्रार्थना या निमित्ताने व्यासपीठावरून करतो। असो, आज एकादशीचा परम पावन दिवस। रवी मेहता आणि सर्व आमचे आरती मंडळाचे कार्यकारिणी सदस्य त्या दिवशी आमंत्रण द्यायला घरी आले होते। खरं तर ही सगळी औपचारिकता आहे, आपण सगळे एकाच घरातले, पण सहज रवीने मला विचारलं, तो खरं तर माझ्याहून वयाने मोठा आहे, त्याला अरे तुरे करणं पण त्याने मला सहज विचारलं की काय घेणार आहेस विषय यावेळेला, आणि मनामध्ये त्यावेळेला अचानक हरिपाठावरती आपण काहीतरी बोलावं असं वाटलं। आज एकादशी आहे, काशीधामचं हे पवित्र ठिकाण आहे आणि विठ्ठल भक्ती, भगवत भक्तीचं चिंतन व्हावं असा विषय खरं सुचला। कुठला तरी अभंग घुटमळत होता हरिपाठाचा, परंतु 2 दिवसापूर्वी आपल्या इच्छेच्या वरती त्यांची इच्छा कार्य करत असते त्याचा अनुभव आला आणि अचानक आतून स्मरण झालं जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचं। जगद्गुरूंच्या
एका अभंगाचं चिंतन आज एकादशीच्या निमित्ताने या जन्मोत्सवात घडावं अशी प्रेरणा आतून झाली आणि जणू काही त्या शब्दांनी मनाची पकडच घेतली माझ्या, सोडायलाच तयार नाही काही केल्या. आणि मग ह्या अभंगाच्या शब्दांमध्येच मी 2-3 दिवस जणू काही हरवून गेलो. त्या अभंगामध्ये असं काय गूढ आहे, का तो अभंग मनाला एवढा माझ्या भावतो? कारण त्यामध्ये जगद्गुरूंनी पांडुरंगाच्या जवळ एक गाऱ्हाणं मांडलेलं आहे. त्यांच्या मनाला लागलेली चिंता साधी सुधी चिंता नाही, थोर चिंता त्यांनी पांडुरंगाच्या जवळ मांडलेली आहे. आणि चिंता काळजी हे शब्द जरा म्हटलं की आपल्याला जरा बरं वाटतं, होय की नाही? कारण की ते आपल्या सगळ्या परवलीलाच पुरलेले शब्द आहेत. जगद्गुरूंनाही चिंता लागती, बरं वाटलं ऐकून, असं वाटतं मनाला. आणि आपण जर आपल्या पातळीवरून जगद्गुरूंच्या चरित्राचा विचार केला तर त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये अशी कुठली घटना नाही जिथं चिंता लागायला नको त्यांना. खरं तर त्यांच्या पत्नीची एकच अपेक्षा होती की माझ्या नवऱ्याला प्रपंचाची चिंता लागावी. अहो काय भगवत भक्तीचा परमोच्च आविष्कार ज्या जगद्गुरूंनी सादर केला, जे सगुण भक्तीच्या आधाराने अद्वैताची रचना त्यांच्या अभंगातून करून जातात, ते जगद्गुरू त्यांच्या या अभंगातून एक थोर चिंता आपल्या समोर मांडतात. त्या चिंतेचं चिंतन महाराज म्हणायचे ना की आपण काळजीवर किती काळजीपूर्वक विचार करतो, तर त्या चिंतेचं चिंतन या अभंगामध्ये जगद्गुरू तुकाराम महाराजांनी मांडलेलं आहे. काय असेल हो तुमच्या विचार मनामध्ये, काय चिंता असेल तुकाराम महाराजांना? घरामधला किराणा संपलाय, मुलांच्या शिक्षणाची विवंचना आहे, समाजामध्ये जागोजागी अपमान आहे, घरामध्ये पत्नीचं सुख मिळवायला जावं तर केवळ शब्दांचा भडीमार सहन करावा लागतोय. असं कुठलं स्थान आहे जिथं जगद्गुरूंना चिंता नाही? पण कदाचित त्यांना जर आपल्यासारखी चिंता लागली असती तर ते जगद्गुरू झाले नसते. जगद्गुरूंना लागलेली चिंता आपण पहिले त्यांच्याच शब्दामध्ये समजून घेऊया आणि मग या अभंगामध्ये आपल्या गुरुचं प्रेम कसं भरून उरलेलं आहे त्याचं चिंतन आपण जगद्गुरूंच्या कृपेनेच. आज बघा कसा योग असतो, समोरच जगद्गुरू बसलेले आहेत. मी डोळे उघडून बघितलं आणि तो समोर फोटो बघितल्यानंतर असं वाटलं की अरे वा, जणू काही त्यांनाच आपल्या अभंगाचं कौतुक ऐकायची इच्छा आहे. सज्जनो, जगद्गुरूंचे शब्द संतांचा पडिया हो कैच्या परिला हो, संतांचा पडिया हो कैच्या परिला, संतांचा पडिया हो कैच्या परिला हो, संतांचा पडिया हो कैच्या परिला, नामाचा आठवो कैसा राहे, नामाचा आठवो कैसा राहे,
संतांचा पडिया हो कैशा परिला हो. संतांचा पडिया कैसा परिला. सज्जनो लक्ष द्या, जगद्गुरूंचे शब्द आहेत. काय म्हणतायत जगद्गुरु? संतांचा पढियाओ कैशा परी लाहो, नामाचा आठवो कैसा राहे. पढियाओ या शब्दाचा अर्थ आहे प्रीती, प्रेम. मला संतांचं प्रेम कधी लागेल, संत मला त्यांच्या प्रेमासाठी कधी पात्र समजतील, आणि मला या संतांचा जो प्राण आहे त्या नामाचा निरंतर आठव कसा राहील, ही जगद्गुरूंची भूमिका ते अभंगातून मांडतायत. आणि काय झालंय त्यांना, हा केवळ विचार नाहीये, हा केवळ एक आलेला कल्पना आविष्कार नाहीये. जगद्गुरूंची अवस्था जगद्गुरूच गातात. हेची थोर चिंता लागली मानसी, हेची थोर चिंता लागली मानसी. हेची थोर चिंता निजता निद्रेसी न लगे डोळा. संतांचा पडिया वो कैशा परिला हो. जगद्गुरु म्हणतायत संतांचं प्रेम मला कधी लागेल, त्यांच्या प्रेमाला मी कधी पात्र होईल, त्यांना आवडणाऱ्या नामाचा निरंतर आठव मला कधी लागेल, याची चिंता माझ्या मनाला लागून राहिलेली आहे. आणि ती चिंता साधी सुधी नाही, हेची थोर चिंता, थोर चिंता. जशी वाळवी लाकडाला पोखरावी आतमध्ये, त्याप्रमाणे जगद्गुरूंना ही भावना, हा विचार आतून पोखरतोय की अरे मी संतांना कधी पात्र होईल, कधी ते मला त्यांच्या कृपाचा आशीर्वाद. काल जसं निलाखे काका म्हणाले ना, मी तुमचीच वाट पाहत होतो, हा शब्द संत आपल्यासाठी कधी उच्चारतील. आणि अशी चिंता जगद्गुरूंना लागली आहे. आणि काय म्हणतायत ते, निजता निद्रेसी न लगे डोळा. झोपतोय मी, पण झोपताना मला काही केल्या डोळा लागत नाहीये, झोप येत नाहीये. या एका विचाराने मला अस्वस्थ करून टाकलेलं आहे. आणि मग फक्त ही चिंता झोपण्यापुरतीच मर्यादित आहे का? जगद्गुरु गातात, जेविता जेवणी न लगे गोड धोड. 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 वाटते काबाड विषय सुख. वाटते काबाड विषय
संतांचा पडिया वो कैशा परिला हो. संतांचा पडिया हो कैसा परिला. आता इथं हा प्रश्न नाहीये म्हणा आपल्याला. काल जिलेबी होती, आज श्रीखंड असेलच बहुतेक. हा, कारण आमचा उत्सव त्याच्यामधला एक प्रमुख घटक आहे रसना तृप्ती, होय की नाही. आणि असली पाहिजे. आपल्या महाराजांनी आयुष्यभर हेच तर सांगितलंय आपल्याला, आल्या अतिथा अन्न द्यावे. हे आमचं वैभव आहे. त्यामुळं जगद्गुरूंची ही अवस्था घरी गेल्यानंतर सांभाळायची बरं का, इथं नाही. जेवता जेवणी न लगे गोड धोड. काही गोड वाटत नाहीये आणि वाटते विषय, वाटते काबाड विषय सुख. भारवाई वाटतंय. विषय सुखामध्ये कुठलाही आनंद येत नाहीये. प्रपंच नकोसा वाटतोय. कुठल्याही गोष्टीला मनापासून करण्यामध्ये रस येत नाहीये. कारण एकच आहे, माझ्या मनाला आतमध्ये पोखरतंय, मी संतांच्या प्रेमाला कधी पात्र होईल, त्यांचं प्रेम मला कधी लागेल. आणि मग जगद्गुरु ही तक्रार कोणासमोर मांडतायत हे महत्वाचं आहे. कोणाला सांगतायत जगद्गुरु ही तक्रार? जगद्गुरु गातात, ऐशिया संकटी पावे कृपानिधी. ऐसिया संकटी पावे कृपानिधी. ऐशिया संकटी ऐसिया संकटी पावे कृपानिधी. लावी संत पदे प्रेम भावे. लावी संतपदी प्रेम भावे. संतांचा पडिया हो कैशा परिला हो. संतांचा पडिया हो कैसा परिला हो. नामाचा आठवो कैसा राहे. नामाचा आठवो कैसा राहे. संतांचा पडिया वो कैशा परिला हो. जगद्गुरु आपलं हे गाऱ्हाण पांडुरंगासमोर मांडतायत. पांडुरंगाला सांगतायत, ऐशिया संकटी पावे कृपानिधी. अरे हे संकट आहे की संतांच्या प्रेमाला मी अजूनही पात्र होऊ शकत नाहीये. हे कृपानिधी, माझ्यावरती खरंच कृपा कर. तू कृपेचा निधी आहेस, सागर आहेस. जर मला कृपाच करायची असेल तर मला या विवंचनेतून सोडव, मला या चिंतेतून सोडव आणि लावी संतपदी प्रेम भावे. संतांच्या चरणी मला अत्यंतिक प्रेमाने तू लीन कर, माझं मन तिथं स्थिर कर. तुकाराम महाराजांचा हा अर्ज शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज पांडुरंगाला सांगतात, अरे आता तू जर नाही ऐकलं तर कोण ऐकणार आमचे? कोणाला सांगायचं? जगद्गुरु म्हणतात, तुका म्हणे आम्ही नेणो काही हित. 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 तुका
नेणो काही हित तुका म्हणे आम्ही नेणो काही हित तुझ विण नाथ पांडुरंगा तुझ विण अनाथ पांडुरंगा तुझ विण नाथ पांडुरंगा तुझ विण अनाथ पांडुरंगा संतांचा पडिया हो कैशा परिला हो संतांचा पडिया कैसा पडिला नामाचा आठवो कैसारा हे नामाचा आठवो कैसारा संतांचा पडिया हो कैशा परिला हो संतांचा पडिया संतांचा पडिया हो संतांचा पडिया हो कैशा परिला हो. सज्जनो, चिंता लागणं परमार्थाच्या दृष्टीने योग्य नाही, परंतु काही काही चिंता परमार्थाच्या दृष्टीने अनुकूल असतात, गरजेच्या असतात. समर्थ मनोबोधामध्ये अंतिम टप्प्यामध्ये म्हणतात, मना सर्व ही संग सोडून द्यावा. सगळा संग सोडून दे आणि काय करावा? अति आदरे सज्जनाचा धरावा. त्या सज्जनाची संगत मनापासून करावी. खर तर संघ हा दोष आहे. इथं संघातीत व्हायचंय, परंतु संघातीत होण्याचा मार्ग जगद्गुरु आपल्याला सांगतात की त्यासाठी एक करावं, संत सद्गुरूवरती अपार प्रेम करावं. आपण त्याच्यावरती आपला जीव ओवाळून टाकावा. आणि तो माझा जीव ओवाळला जात नाही, मला त्याचा अजूनही प्रेम लागत नाही, ही माझ्या मनाला चिंता आहे बाबा. आणि ही चिंता ते कोणाजवळ करतायत? पांडुरंगाजवळ करतायत. बरं काय बघा, या अभंगाचा नुसता विचार जरी केला तर लक्षात येतं की अरे संतापासून रामापर्यंत जायचं ना. महाराज म्हणतात ना, तुम्ही तुमचा हात माझ्या हातात द्या, मी तुमचा हात रामाच्या हातात नेऊन देतो. म्हणजे संत हे साधन आहे रामापर्यंत जाण्याचं. पण जगद्गुरु पांडुरंगाला गारणं करतायत की अरे तू तर भेटलास, पण तुझ्यापर्यंत जो घेऊन आला तो माझं साधन नाही, तो माझं साध्य आहे, तो माझं साध्य आहे. आणि मी त्या साध्याला विसरलो, मी त्या साध्यावरती प्रेम नाही केलं, मी त्याच्यावरती माझा जीव ओवाळून नाही टाकला. हे प्रभो पांडुरंगा, अरे तुझ्याशिवाय अनाथ रे आम्ही, लावी संतपदी प्रेम भावे. संताच्या चरणी आमच्या मनात प्रेम उत्पन्न कर पांडुरंगा. सज्जनो, जगद्गुरूंचं हा अभंग कुठे शास्त्राला विरोध करणार आहे का हो? की संतापासून भगवंताकडे जायचं. काही अभंगाच्या दृष्टीने विचार केला तर भगवंतापासून संताकडे यायचं. काय वाटतं आपल्याला? ब्रह्मानंद महाराज गोंदोल्यामध्ये एकदा जेव्हा दिवाळीला महाराजांना स्नान घालत होते तेव्हा ब्रह्मानंदांच्या डोळ्याला पाणी आलं. भाऊसाहेब म्हणतात, काय झालं बुवा? अहो म्हणे, बघा राम माझा, कसं माझ्या रामाला न्हायला घालतायत बघा. कोणीतरी विचारलं, महाराजांनी रामाची मानस पूजा करायला सांगितलीये. ब्रह्मानंद बुवा म्हणतात, राम आपल्याला काय माहिती, आपण आपल्या गुरुचीच मानस पूजा करावी, तोच आपला राम आहे. सज्जनो,
इथं हा विचार केला पाहिजे की संतापासून राम, रामापासून संत. आणि हा केवळ ब्रह्मानंदांचा भावाविष्कार नाहीये, कल्पना आविष्कार नाहीये. ब्रह्मानंद बुवा जेव्हा एखादी गोष्ट सांगतात तेव्हा ती शास्त्र संमतच असली पाहिजे. जेव्हा त्यांना आपल्या सद्गुरूमध्ये प्रत्यक्ष राम दिसतोय, गुरु राव माझे रामची केवळ, हे जेव्हा ते अगदी पोटतिडकीने सांगतात तेव्हा राम आणि माझा सद्गुरू वेगळा कसा बरं? पण इथं प्रश्न आहे, गुरुपासून रामाकडं का रामापासून गुरुकडं? आणि याला जर शास्त्राचा आधार पाहिजे असेल तर प्रत्यक्ष रामायण त्याचा आधार आहे. बघा, अशीच पहाटेची सुंदर वेळ, 3-4 वाजलेले आहेत आणि आमचा हनुमंत लंकेमध्ये मसक समान रूप कपिधरी, लंक ही चलेव सुमिरी नरहरी. भगवंताचं भजन करत करत एका दासाच्या आकारामध्ये हनुमंत लंकेमध्ये फिरतोय. मंदिर मंदिर प्रतिकरी सोदा, देखे जहत अगणित जोधा. लंकेमध्ये प्रत्येक मंदिरामध्ये बघा साधूची दृष्टी काय असते, हनुमंताला रावणातले या राक्षसांची घरं मंदिरं वाटतात, ही दृष्टी आहे. मंदिर मंदिर प्रतिकरी सोदा, देखे जहत अगणित जोधा. अनंत योद्धे दिसत आहेत आणि या योद्ध्यांमध्ये हनुमंत विचार करतो की अरे इथं कुठं सीता असायची, कुठं भक्ती असायची. आणि त्यावेळेला भवन एक तेही दिखावा, किती सुंदर भवन त्याला दिसलेलं आहे. आणि त्या मंदिराकडे जेव्हा हनुमंताची दृष्टी जाते तेव्हा हनुमंत त्याच्या जवळ जातो आणि आतमधून राम राम तेही सुमिरन कीना, आतमध्ये बिभीषण राम नामाचं स्मरण करत बसलेला आहे. आणि हनुमंतामधली साधू वृत्ती विचार करू लागते की लंका निसिचर निकर निवासा, इहा कहा सज्जन कर वासा. अरे या लंकेमध्ये हे सज्जन कुठून आले, राम नाम गाणारे. आणि हनुमंत विचार करतो की एही सन हटी करी यहू पहिचानी, याच्याशी मी हट्टपूर्वक जाऊन ओळख करून घेतो, कारण साधू ते होईन कारजहानी. साधूच्या बरोबर ओळख झाल्याने कधी कोणाचं नुकसान झालेलं नाहीये. हनुमंत बिभीषणाच्याकडे बिप्र रूप धरी बचन सुनाय, ब्राह्मण रूपामध्ये जाऊन बिभीषणाला हाक मारतो. बिभीषण उठून धावत येतो. पहाटेच्या वेळेला हनुमंत बिभीषणाच्या दारातून उभा राहिलाय बघा. आणि गंमत कशी आहे, हनुमंताला जेव्हा लंकेमध्ये पाठवायचा निर्णय झाला तेव्हा रामाने केवळ एकच वाक्य सांगितलं होतं की जाऊन जानकीला माझा निरोप दे की तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे ग, बस. आणि हे चिन्ह म्हणून माझी ही राममुद्रिका घेऊन जा हनुमंता. हनुमंताला बाकी काहीही सांगितलेलं नाही. पण राम कार्य हे असंच आहे. आमचे निलाखे काका नेहमी म्हणतात, रीड बिटवीन द लाईन, रीड बिहाइंड द लाईन. त्याच्या माग काय होतं दडलेलं कोणाला माहिती. आणि बिभीषणाला भेटणं हे हनुमंताच्या प्रोग्राम मध्ये कुठं लिहिलं नव्हतं, आयटरनरी मध्ये नव्हतं. पण बिभीषणाच्या समोर हनुमंत जाऊन उभा राहतो आणि बिभीषण हनुमंताचं कौतुक करताना एक शब्द तिथं म्हणतो, एक चौपाई तिथं म्हणतो, अब मोही भा भरोस हनुमंता, बिनु हरी कृपा मिलही नहीं संता. जोपर्यंत राम कृपा करत नाही तोपर्यंत संत आयुष्यात येत नाही. जो रघुबीर अनुग्रह कीना, तो तुम मोही दरस हटी दीना. रामाने माझ्यावरती कृपा केली म्हणून तुझ्यासारखा संत माझ्या जीवनामध्ये आला. सज्जनो, याचा अर्थ काय आहे? आम्हा सगळ्यांवरती पहिल्यांदा रामाने अनुग्रह देऊन कृपा केली, त्याने दर्शन दिलं आणि म्हणाला, बाळानो तुम्ही मला ओळखू शकणार नाही म्हणून मी तुम्हाला ब्रह्मचैतन्याच्या चरणी देतो. बघा, अब मोही भा भरोस हनुमंता.
बिनु हरी कृपा मिलही नाही संता. तो राम कोण आहे माहित नाही, नभी वावरे जो अणु रेणुकाई, रीता ठाव या राघवे वीण नाही. तया पाहता पाहता तेची झाले, तेथे लक्ष अलक्ष सर्व बुडाले. कोण राम आहे माहित नाही, माहित नाही आम्हाला राम कोण आहे, पण आम्हाला हा माहिती आहे. 150 वर्षापूर्वी ज्याने सगुण देह धारण केला, हा राम आम्हाला माहिती आहे. आणि त्या रामाच्या जीवन त्याने आम्हाला स्वीकारलं, यापेक्षा आमचं दुसरं महत्भाग्य नाही. आणि ते रामाने कृपा केलं म्हणून आमच्या आयुष्यामध्ये आलंय, हे तुम्ही विसरता कामा नये. म्हणून जीवनामध्ये पहिले भगवंताची कृपा होते आणि मग संताची कृपा होते बघा. त्यामुळे संत भेटला, सगळं मिळालं. महाराजांनी आपल्या चरित्र आणि वाङ्मयामध्ये शेवटच्या टप्प्यात पूज्य बाबांच्या वाणीतून लिहून ठेवलेलं आहे की महाराज तुम्ही मला भेटला, माझं सगळं काम झालं, आता मला बाकी मिळवायचं काही राहिलं नाही. हे ज्याला मनापासून वाटलं त्याचं कामच झालं. आम्हाला अजूनही तसं वाटत नाही. आम्हाला असं वाटतं की महाराजांच्या पलीकडे अजूनही काहीतरी मिळवायचं आहे. आणि त्यामुळं आमचं प्रेम जगद्गुरूंसारखं घट्ट होत नाहीये. सद्गुरू हा साधन नाही, सद्गुरू हा साध्य आहे. तो मिळाला, राम मिळाला, तो मिळाला, सगळं काही मिळालं. आणि तो सोडून सगळं मिळवलं तरी काही मिळवलं नाही बघा. त्यामुळे अशा संतावरती प्रेम करणं हेच या उत्सवाचा उद्देश आहे. ही प्रयोगशाळा आहे 4 दिवसाची की ज्याच्यामधून आपण आपल्या सद्गुरूवरती अविरत प्रेमाचा अभिषेक करावा, वेगवेगळ्या रूपाने अभिषेक करावा. आणि ते प्रेम वर्षभर पुरेल एवढं आपल्या चित्तामध्ये साठवून घ्यावं सज्जनो. या संताच्या प्रेमाला पात्र व्हायचं. काय नेमका अडथळा आहे माझ्या जीवनामध्ये, मी का गुरुवरती, जसं जगद्गुरु म्हणतायत की मला त्यांच्या प्रेमाला पात्र कर रे. बघा प्रेमामध्ये देखील काय गंमत आहे. जसं लौकिक प्रेमाला भाऊ बहिणीचं प्रेम असो, नवरा बायकोचं असो, प्रियकर प्रेयसीचं असो, तिथं द्वैत लागतं, 2 जण लागतात. आणि प्रेम ही भावना अशी आहे जिथं दोघांमध्ये देखील ती परिपूर्णतेने असली पाहिजे. इथं गुरु आणि माझ्या प्रेमाचा विषय आहे. आणि अशा गुरुवरती जर प्रेम करायचं असेल तर सज्जनो, पहिल्यांदा त्या गुरुच्या प्रेमाची रीत तर समजून घ्या. तो कसा प्रेम करतो तुमच्यावरती, किती जीव आहे त्यांचा तुमच्यावरती. आपल्याला असं वाटतं की आपण हा सगळा उत्सव करून गुरुवरती आपलं प्रेम व्यक्त करतो, ठीक आहे. परंतु आपले उत्सवाचे 4 दिवस असतात, गुरुचे 24 तास, 7ही दिवस, 365 दिवस, सगळे क्षण तो आपल्यावरती प्रेमाचा वर्षाव करत असतो बघा. त्याची अनुभूती, त्याची कृतज्ञता म्हणजे उत्सव आहे. कधी आपण विचार केलाय की गुरुचं प्रेम, गुरुचा आपल्यावरती होत असलेला हा कृपा वर्षाव, ज्याच्यामध्ये आपल्याला त्यांनी चिंब भिजवून टाकलंय, कधी त्याची आपण कृतज्ञता व्यक्त करतो? कधी आतमधून तो भावनिक उमाळा आमचा वाहू लागतो प्रेमाचा की अरे गुरु, अरे प्रभू, काय काय जीवनामध्ये तू दिलंस रे मला, ही कृतज्ञता. सज्जनो, आणि गुरु जेव्हा प्रेम करतो ना, पूज्य बाबा म्हणायचे ना त्यांच्या प्रवचनामध्ये की श्री महाराजांनी आम्हाला जसं आहे तसं आधी स्वीकारलेलं आहे, प्रश्न आमचा आहे. आमच्या प्रेमामध्ये किंतु परंतु आहेत, आमच्या प्रेमामध्ये अनेक बाध्यता आहेत. पण गुरुचं प्रेम हे पावसासारखं आहे, निरंतर सगळ्यांवरती ते पडतं, तुमची कुठली पात्रता न बघता. बघा, महाराजांच्याकडे एवढी लाखो लोक येतात, आपण बघतो गुरुपौर्णिमेला, उत्सवाला एवढी प्रचंड गर्दी असते. अनेकदा आपल्याला वाटतं की अरे ही एवढी सगळी मंडळी येतात, या सगळ्यांना राम हवा आहे का? महाराज देखील म्हणायचे ना त्यांच्या अंतकाळी की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला राम हवा आहे, पण प्रपंचासाठी राम हवा आहे, रामासाठी राम,
मागणारा फार विरळा. पण म्हणून अशा लोकांचा श्री महाराजांनी कधी अव्यय केला का हो? कधी त्याला म्हटलं का रे तुझा तू प्रापंचिक बोलतोयस, तू माझ्या कक्षेमध्ये बसत नाही. ते दया सिंधू आहेत. जो जसा आला तसा त्यांनी त्याचा स्वीकार केला. भगवद्गीतेमध्ये एक सुंदर श्लोक आहे. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, चतुर्विधा भजते मां, चतुर्विधा भजते मां. 4 प्रकारची लोक मला भजन करतात. श्लोक मी लिहून आणला मुद्दामून विसरू नये म्हणून. चतुर्विधा भजते मां जनाहा सुकृती नोर्जुना. 4 प्रकारचे भक्त माझ्यावरती भजन करतात, 4 प्रकाराने भजन करतात. परंतु अर्थो जिज्ञासु सुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. कोण 4 प्रकारची लोक आहेत? आर्त आहे, जिज्ञासू आहे, अर्थार्थी आहे आणि ज्ञानी आहे. 4 प्रकारचे माझे भक्त. रामचरितमानस मध्ये देखील याच गोष्टीचं अनुमोदन गोस्वामीजी करतात. राम भगत जग 4 प्रकार. 4 प्रकारचे भक्त रामाचे आहेत जगामध्ये. आणि आम्ही देखील आज इथं एवढी सगळी मंडळी आहोत ना, प्रत्येक जण जसा वयाने वेगवेगळा आहे, कौटुंबिक पार्श्वभूमी प्रत्येकाची वेगवेगळी आहे, आर्थिक परिस्थिती प्रत्येकाची कदाचित वेगवेगळी असू शकेल, त्याप्रमाणे पारमार्थिक स्थिती देखील आमच्या प्रत्येकाची वेगवेगळी असते. कोणी महाराजांच्याकडे येतं अर्थार्थी म्हणून येतं, त्याला प्रापंचिक सुख हवंय, त्याला पैसा हवाय. आपल्या काही अनेक लोकांना हा अनुभव आहे की एखादा प्रापंचिक प्रश्न सुटत नसेल तर गोंदवल्याच्या पौर्णिमा केल्याने बऱ्याच जणांना त्यांचे प्रश्न सुटल्याचा अनुभव, हा रोकडा अनुभव आहे बघा. अर्थार्थी, असा अर्थार्थी जीव हा महाराजांच्याकडे येतोच. कोणी आर्त येतं, अत्यंत आर्ततेने, ज्याला श्री महाराजांच्याकडे येऊन आपल्या मनाचा अंतःकरणाचा टाहो फोडायचा असतो, त्याला केवळ कान हवे असतात, त्याला केवळ श्री महाराज हवे असतात, असा आर्त देखील असतो. येणारा काही वर्ग हा जिज्ञासूंचा असतो. बघूत तर खरं काय आहे, काय नेमकं चाललेलं आहे. जिज्ञासू असतात. आणि केवळ लौकिक जिज्ञासा नाही, पारमार्थिक जिज्ञासा देखील असतात. आणि काही ज्ञानी लोक असतात. 4 प्रकारची लोक श्री महाराजांच्याकडे निरंतर येत असतात. आता बघा, व्यवहारामध्ये जर आपल्याकडे येणारा माणूस आहे, आपण त्याच्याशी व्यवहार कसा करतो? त्याचा हेतू ओळखून आपण व्यवहार करतो, बरोबर आहे? कोणी त्याला जर अर्थार्थी दिसला तर तो शक्यतो 2 पावलं लांबूनच बोलतो त्याच्याशी. आर्त असेल तर कदाचित तो ऐकून घेईल, पण त्याला समाधानकारक उत्तर देता येणार नाही. आपली प्रत्येकाची प्रतिक्रिया ही व्यक्तीच्या हेतूप्रमाणे बदलते. परंतु संत हृदय असं आहे की आलेल्या व्यक्तीचा भाव कसाही असो, त्याच्यावरती संपूर्ण प्रेम करणं हेच संत हृदयाला माहिती आहे. इथं प्रेमाचा विषय आहे. मी कसा आहे हा प्रश्न नाही. गुरु तुमच्यावरती या सगळ्या अवस्था बघूनही प्रेम करतो, हा खरा प्रश्न आहे. त्या श्लोकाप्रमाणे जर गेलो तर महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला असे वेगवेगळे साधक दिसतात. आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी आणि ज्ञानी. कुठला पहिले घ्यावा? आर्त पासूनच सुरुवात करूया, श्लोकाप्रमाणे सुरू करूया. आर्त. महाराजांच्याकडं एकदा दुपारी एक बैलगाडी आली. बैलगाडीमध्ये एक 25 वर्षाचा तरुण झोपून निजवून त्याला आणलं होतं.
अस्थिपंजर झालं होतं शरीर, खोकत होता सतत. कशी बशी गाडी राम मंदिरापर्यंत आली. तो मुलगा बैलगाडीतून उतरला एकाच्या साहाय्याने. त्याला हाताला धरून राम मंदिराच्या पायरीवरती त्या बैलगाडीवाल्याने बसवलं. मोठ्या मुश्किलीने त्याने विचारलं, महाराज कुठं आहेत? कोणतरी सांगितलं, महाराज शेतावरती गेलेत, येतील म्हणाले संध्याकाळपर्यंत. संध्याकाळची वाट बघत तो मुलगा तिथं बसून राहिला. कोण होता तो मुलगा? जमखंडी नावाच्या गावातून हा तरुण महाराजांच्याकडे आला होता. आणि काय ओळख त्याची महाराजांची? तर महाराज जेव्हा अयोध्येला गेले होते तेव्हा अप्पासाहेबांच्या बरोबर हा मुलगा मदतनीस म्हणून अयोध्येला आला होता. डॉक्टर तेव्हा त्याला व्हायचं होतं, मेडिकलचा तो अभ्यास करत होता. त्यामुळे थोडंसं तर्क विचार असलेला मुलगा अयोध्येमधून निघताना महाराजांनी त्याच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हणाले, बाळा, कल्पना आहे मला तुला सतत नामस्मरण करायला जमणार नाही, पण झोपताना 3 वेळेला श्रीराम 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 म्हणशील का रे म्हणाले. आणि तेवढीच त्याची नामसाधना बरं का. घरी आला परत आणि 1-2 वर्षामध्ये त्याला क्षयाचा त्रास सुरू झाला. सगळ्या वैद्यांनी तपासलं, त्या काळानुसार औषधं केली, परंतु काही गुण यायला तयार होणार. खंगू लागला, खोकून खोकून सगळी स्वप्न उद्ध्वस्त झाली. घरचे देखील विचार करू लागले, आता ह्याचा अंतकाळ जवळ आलाय, बापरे काय करावं. तरुण मुलगा घरामध्ये, सगळं वातावरण दुःखी झालेलं. आणि त्यावेळेला त्याच्या स्मरणामध्ये तो स्पर्श आला जो अयोध्येमध्ये सद्गुरूंचा त्याला झाला होता. पाठीवरून हात फिरवलेला. आणि त्याने घरच्यांना सांगितलं, मला गोंदवल्याला घेऊन चला. घरचे म्हणाले, अरे ही अशी स्थिती, तू इथून साधा प्रांगणामध्ये देखील जाऊ शकत नाही, गोंदवलं कधी गाठणार? नाही म्हणे, मला गोंदवल्याला घेऊन चला, मला बाकी कुठं नेका नाही, मला गोंदवल्याला न्या. आणि हा मुलगा गोंदवल्याला आला. संध्याकाळी महाराजांनी त्याला बैलगाडीतून बघितलं आणि क्षणामध्ये महाराजांनी त्याला ओळखलं बरं का. काय या सत्पुरुषांची दृष्टी अशी असते ना, आपण कदाचित विसरून जाऊत, पण ते मात्र ते ठिकाण, वेळ सगळं लक्षात ठेवतात. पूज्य भाऊसाहेबांच्या जीवनातच प्रसंग आहे ना. त्या कर्नाटकामध्ये व्याख्यानाला उभे असताना भाऊसाहेब समोर येऊन बसले आणि खूप वर्षापूर्वी महाराजांना गोंदवल्यात भेटलेले. महाराज तिथून म्हणतात, भाऊसाहेब तुम्ही इकडं कुठं? तर या मुलाला बैलगाडीतून बघताच महाराज म्हणाले, अरे अरे काय रे अवस्था झाली तुझी बाळा, काय झालंय, कसं काय 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 झालं तुला? महाराजांच्या मनाला त्या मुलाला बघून बाबा म्हणतात, बापासारखा पाझर फुटला महाराजांच्या हृदयाला. तो मुलगा महाराजांना काय म्हणाला, महाराज मी इथं मरायला आलेलो आहे, माझी तुम्ही राख करून टाका म्हणाला. मी इथं मरायला आलोय. बघा, गोंदवल्यामध्ये मरण यावं हे काल रामानंद महाराजांना देखील मनापासून वाटत होतं. आपल्या गुरुच्या जवळ मरण, गुरुच्या सान्निध्यामध्ये मरण. मला रामानंद महाराजांचा तर हेवा वाटतोच, परंतु त्याच वेळेला सकाळी मनात विचार आला की जे सद्भाग्य रामानंदांना मिळालं ते पूज्य भाऊसाहेबांना का नाही मिळालं? मग भाऊसाहेबही म्हणाले ना की महाराज आपल्या मांडीवरती मरण यावं म्हणून मी इथं आलो. मी विचार केला आणि महाराज क्षणामध्ये म्हणाले, अरे मी भाऊसाहेबांची इच्छा पुरवली की वाणी रूपाने येऊन त्यांच्या चिरंजीवाच्या मांडीवरती, तर भाऊसाहेबांनी प्राण सोडला. मी कोणाची इच्छा अप्रूत ठेवत नाही रे म्हणाले. त्यांची इच्छा होती माझ्या मांडीवरती मरण यावं, त्यांना मरण मिळालं. बरं, खरोखर आपल्या गुरुच्या सान्निध्यामध्ये मरण येणं हा उत्सव आहे बरं का. त्या सुंदर पदाला
त्याच्या शब्दांना बदलून आज सकाळी लिहून घेतलं, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. नको विश्वनाथ, तबला नको. शब्द माहिती आहेत, मूळ लेखकाची माफी मागून थोडासा बदल करून लिहिलेला आहे. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. माण गंगा का तट हो, बघा बरं, माण गंगा का तट हो और गोंदवले की रज हो. माण गंगा का तट हो और गोंदवले की रज हो, मेरा सावरा निकट हो जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. समाधि स्थल का वास हो, समाधि स्थल का वास हो, मेरे मुख में तुलसी दल हो. समाधि स्थल का वास हो, मेरे मुख में तुलसी दल हो. चरणामृत का जल हो जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. एक भक्त की है अर्जी. आज स्वारी फार खुश आहे बरं का. मला वाटतं हेच निवेदन द्यावं त्याला, कारण कोणी पुढं आहे कोणी मागं आहे, पण जायचं तर आहेच. मरे एक त्याचा दुजा शोक वाय, अकस्मात तोही पुढे जात आहे. अरे मरणाचा उत्सव कर रे स्वामी. मागच्या वेळेला आमच्या पिढींची माऊली आमची सारखी डोळे गाळती. तिचा मला म्हणाली, काका मागच्या वेळेलाच म्हणाले हा माझा शेवटचा उत्सव आहे म्हणाले, आता नाही. सज्जनो, हे सगळं करायचंय कशाला? पूज्य बाबा म्हणायचे मरणाची विद्या शिकण्यासाठी आलो इथं आपण, हा अर्थ. आणि तो म्हणतोय महाराजांना की महाराज माझी राख करून टाका, मी तर मरण्यासाठी आलोय. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गरजी. एक भक्त की है अर्जी, खुद गर्ज की है गरजी. आगे तुम्हारी मर्जी जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. कोण समयो येईल कैचा, त्याचा न कळे की बरवसा. जैसे पक्षी दाही दिशा उडवणी जाई. क्षणामध्ये होत्याचं नव्हतं होतं सज्जन. आणि त्यामुळे नाम हा अभ्यास आहे. का एवढा कोटी जप करायचा, का सतत निरंतर नाम घ्यायचं? कारण शेवटच्या क्षणी तो सावरा, त्याचा सहवास मिळावा म्हणून. नाही तर काय काय साधलं या जीवनामध्ये आपण. आणि महाराज म्हणतात तुम्ही निरंतर नाम घ्या, तुमचा अंतकाळ साधण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. बघा कोण आहे या जगामध्ये. बघा त्या कोरोनामध्ये ICU मध्ये पांढऱ्या पिशवीमध्ये बांधून आम्हाला बाहेर फेकलं जात होतं. कोण होतं आम्हाला सांभाळणार?
त्यावेळेला देखील एक व्यक्ती कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल न पाळता आपल्या जवळ उभी होती आणि ते म्हणजे आपले महाराज होते. बघा, मी महाराजांना म्हणतो, अहो हे व्हेंटिलेटर वगैरे लावतात, त्याला शुद्धही नाही मेल्याची, नाका तोंडामध्ये नळ्या आहेत, काय कळतंय नामस्मरण करायचं. महाराज म्हणतात, शुद्धीमध्ये तुम्ही नाम घ्या, बेशुद्धीमध्ये मी तुमचं नाम घेतो म्हणाले. काय पाहिजे? अहो कोण देणार एवढी गॅरंटी? कोण करणार एवढं प्रेम? काय पात्रता आपली? या उत्सवातून हे साधायचंय की महाराज आयुष्याचं सोनं करा बरं. तो मुलगा महाराजांच्या जवळ राहायला, महाराज त्याला दररोज रामाचं तीर्थ द्यायचे, तुळस द्यायचे, मांडीवरती घेऊन बसायचे, त्याला डोकं त्याचं महाराजांच्याकडे बघत बसलेला असायचा बिचारा. आणि 15 दिवसानंतर जेव्हा त्याचा अंतकाळ जवळ आला, महाराजांनी सगळ्यांना बोलवलं, अरे बाळांनो भजन करा रे म्हणे याच्यासाठी. आणि भजन करत करत महाराजांच्या मांडीवरती हा तरुण मुलगा त्याने आपला प्राण ठेवला. आणि जसं माझ्या रामाने जटायूचा देखील अंत्यसंस्कार केला. कोण होता जटायू? काय गरज होती? एक गिधाड पक्षी, काय पात्रता होती त्याची? पण रामाने त्याला आपल्या हृदयाला लावलं आणि त्याचा अंत्यसंस्कार केला. सज्जनो, संताच्याकडं प्रेमाला अंत नाही. तुम्ही कोण आहात ही पात्रता बघितली जात नाही. महाराजांनी बापाच्या भूमिकेमध्ये त्या लेकराचे अंत्यसंस्कार केले स्वतःच्या हाताने. आणि काय म्हणाले महाराज? या मुलाचा परमार्थ बाहेरून दिसणारा नव्हता. नामाची निष्ठा एवढी पक्की होती की मरायचं तर गोंदवल्यात जाऊन मरायचं, या निष्ठेने तो इथं आला. सज्जनो, नाम म्हणजे निष्ठा आहे, ती आर्तता आहे. आपला गुरु आपलं सर्वस्व आहे, ही भूमिका आहे. आणि खरंच बघा, कोण आहे संकट समयी? आपलं पैसा आहे, मुलं बाळ, डॉक्टर, कोण आहे? म्हणजे सत्य का नाही आम्ही स्वीकारत की माझं जर जगात खरं कोण असेल तर तो आहे स्वामी माझा. मग त्याचं प्रेम मला का लागत नाही? ती अर्थता काव्य तयार होत नाही माझ्या मनामध्ये. माझं जर तोच आहे सर्वस्व. परमार्थ हा बाहेरून दाखवण्यापेक्षा आतला आहे, आंतरिक आहे. तो एकाने एकाशी खेळायचा खेळ आहे. मनाची खुणगाठ बांधा या उत्सवाच्या निमित्ताने की स्वामी, माझं खरं जर कोणी असेल तर केवळ तुम्ही आहात आणि मला कधी सोडू नका स्वामी. ही कुठेतरी खुणगाठ घट्ट बांधा मनाशी बाबा. त्यामुळे आर्त जो मरणाच्या इच्छेने आला त्याने कधी म्हटलं नाही महाराज मला बरं करा, मला डॉक्टर व्हायचंय, मला शिकायचंय. तो म्हटला नाही. तो म्हणाला मला एकच करायचंय, मला तुमच्या मांडीवरती मरायचंय. ठीक आहे, आज तेवढी मनाची भूमिका तयार होणं, आज आमच्या कदाचित भावनिक पातळीला तेवढी सहजता आली नसेल, काही हरकत नाही. आम्ही जिज्ञासू असूत, प्रश्न असतील आमच्या मनामध्ये, द्वैत असेल भरपूर. असे जिज्ञासू महाराजांच्याकडे अनेक यायचे. बघा, आपण समाजामध्ये बघतो की एखादी व्यक्ती आपल्या विचारांना जर विरोध करणारी असेल तर आपण त्याच्यापासून 2 हात लांब राहतो. नको म्हणतो बाबा, उगीच वादाला वाद नको. सांगलीला विष्णुपंत नगरकर नावाचे गृहस्थ होते, पोस्ट मास्टर होते पोस्टात.
आणि त्या व्यक्तीमध्ये चांगलं काय होतं, तो अत्यंत निष्ठावान असा शिवभक्त होते. ते निष्ठावान शिवभक्त. सकाळी लवकर उठायचं, महादेवाची पूजा करायची, शिवलीलामृताचा अध्याय वाचायचा, बिल्वपुत्रांचा अभिषेक करायचा आणि निरंतर शिवनाम घेत आपला स्वधर्म सांभाळायचा. एवढंच त्याला माहिती. पण त्यांच्यामध्ये एक दोष असा होता सज्जन, की ते वैष्णवांची सतत निंदा करायचे. एखाद्या ठिकाणी भागवत चाललं असेल, कृष्णलीला चालल्या असतील, तर त्या कृष्णलीलेची ते निंदा करायचे. अरे काय नाचता, काय फेर धरता, काय रास करता, असं कुत्सितपणाने ते कृष्णाच्या या लीलांबद्दल, वैष्णवांच्या या असलेल्या धर्माबद्दल निंदा करायचे. आणि त्यांना वाटायचं की शिव सोडून दुसरा कोणी दैवत नाही. शिवावरती अत्यंत प्रगाढ प्रेम. एक दिवशी सकाळी उठले, स्नान संध्या झाली, शिवावरती बिल्वपत्रांचा अभिषेक झाला शिवलिंगावरती, आणि डोळे मिटून बसले. आणि न जाणे त्या दिवशी काय झालं माहित नाही, आत 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 ओढल्यासारखी त्यांची मनाची स्थिती व्हायला लागली. कोण खेचतंय काही कळेना. आणि एका सुंदर अशा कल्पना विश्वामध्ये, त्या डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये विष्णुपंत गेले. आणि त्या स्वप्न स्थितीमध्ये त्यांना दिसू लागलं एक सुंदर सरोवर होता. त्या सुंदर सरोवराच्या जवळ एक सुंदर शिवालय होतं. आणि त्या शिवालयामध्ये हे सर्व सामुग्री घेऊन त्या शिवालयामध्ये पूजा करतायत. आणि पहिलं बिल्वपत्र झालं आणि न जाणे काय झालं, आणि त्या शिवलिंगामधून एक अद्भुत असं व्यक्तित्व त्या शिवलिंगातून बाहेर आलेलं आहे. कोण होते ते? दुसरे तिसरे कोणी नाही, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. पण आता बघा, गंमत अशी आहे, विष्णुपंतांना गोंदवलेकर महाराज कोण आहेत माहित नाही, पण हे जिज्ञासू आहेत. थोडक्यात अडकलेली आहे साधना कुठेतरी. आणि अशा वेळेला शिवलिंगामधून महादेवाच्या या रूपातून श्री महाराज प्रगटले. काय शिवलिंगाचं आणि महाराजांचं तादात्म्य आहे. ब्रह्मानंदाना ओंकारेश्वरी हेच दर्शन. आमच्या ज्योतिर्लिंगामध्ये महादेव आहे का श्री महाराज आहेत हेच कळत नाही, अशी आमची स्थिती. हे सगळं तादात्म्य भाव आहे सचिन. हा अनुभवण्याचा विषय आहे, हा सांगायचा नाही. आणि हे महाराजांचं रूप अवर्णनीय असं सुंदर रूप लखलखतं त्या शिवलिंगातून. हे आपल्या कल्पना विश्वामध्ये कुठेतरी खोल आतमध्ये बघतायत. आणि महाराजांनी त्यांना एकेरी हाक मारली, विष्णुपंत, अरे एवढी सुंदर शिवाची पूजा करतोस, मग बाळा वैष्णवांची निंदा का बरं करतोस रे? अरे तुला माहित नाही का की शिव आणि कृष्ण एकाच परमात्म्याची दोन रूप आहेत. आणि तू अशी कृष्ण भक्तांची निंदा करून, कृष्ण लीलेची निंदा करून तुझ्याच शिवभक्तीला उणेपणा आणतोयस ना बाळा. असं कर, उद्यापासून शाळीग्रामाची पूजा करायला सुरुवात कर बरं. काय गरज आहे हो? आपण म्हणतो ना तो त्याच्या मार्गाने चाललाय, जाऊ दे, आपल्याला काय फरक पडतोय. पण ही संतांच्या प्रेमाची रीत आहे की तुमच्या या साधनेमध्ये कुठेतरी तुम्ही अडकला आहात, त्यामध्ये जाऊन त्याला स्वप्न दृष्टांत देऊन सांगावं की शाळीग्रामाची पूजा कर. विष्णुपंतांच्या डोळ्यातून झरझर झरझर अश्रू वाहू लागले. कळेना त्यांना काय होतंय. त्यांनी त्या कल्पना विश्वामध्ये शिवासाठी आणलेलं सगळं साहित्य श्री महाराजांच्या पूजेसाठी वापरलं. महाराजांची सुंदर मानस पूजा केली, नमस्कार केला, महाराजांच्या चरणांवरती डोकं टेकवलं. महाराजांनी पाठीवरती हात ठेवला आणि म्हणाले, लवकरच भेटूयात. जिज्ञासू, लवकरच भेटूयात. याला फार मोठं समाधान झालं विष्णुपंतांना की अरे ते म्हणाले लवकरच भेटूयात. कुठं भेटतील बरं? यांनी आपलं पोस्ट खातं असल्यामुळं सगळीकडे चौकशी करायला सुरुवात केली की असं असं रूप असलेलं, असं असं कदाचित त्यांच्या एकंदर सगळ्या अवतारावरून ते रामदासी आहेत, असे कोणी व्यक्ती तुम्हाला माहिती आहेत का? मग कोणी सांगितलं सज्जनगडला आहेत,
की ही स्वारी सज्जनगडला जायची, कोणी म्हणाला आळंदीला आहेत की हे आळंदीला जायचंय. पण महाराजांची काही केल्या भेट पडायला तयार नाही. आणि अशीच एकादशी होती. आणि त्याच्या आधी काही दिवस कोणीतरी व्यक्ती पंढरपूरला जाऊन आलेली सांगलीला आली आणि विष्णुपंतांनी नेहमीप्रमाणे प्रश्न विचारला, अरे मला असा असा दृष्टांत झाला, अशी व्यक्ती दिसली. आणि अशा व्यक्तीला तू पाहिलंयस का? अहो म्हणे, मी आत्ता 2 दिवसापूर्वी पंढरपूरला भेटलो या व्यक्तीला. काय म्हणतोस म्हणाले. काही बोलण्याच्या आत विष्णुपंत पंढरपूरला जाण्याच्या दिशेने निघाले. ही ओढ असती बघा. आणि सांगलीवरून पंढरपूरचा प्रवास करत 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 सकाळी निघालेले, संध्याकाळपर्यंत प्रवास चालला असेल. इकडं एकादशीच्या दिवशी दर्शन झाल्यानंतर लोक म्हणाले, महाराज कधी निघायचं? चला म्हणे आजच निघूयात गोंदवल्याला. म्हणून बैलगाडी वगैरे सगळी बांधली गेली, सगळं सामान ठेवलं गेलं. महाराज गाडीमध्ये येऊन बसलेत. आता विष्णुपंत सांगलीहून पंढरपूरला निघालेत, महाराज बैलगाडीमध्ये बसले गोंदवल्याला जायला. आणि त्यावेळेला एक बाई आपल्या 3 वर्षाच्या मुलीला घेऊन महाराजांच्या दर्शनाला आली बैलगाडीमध्ये. महाराजांनी तिला कडेवर उचलून घेतलं, तिचा गालगुच्चा घेत म्हणाले, काय ग, आम्ही आज जाऊ गोंदवल्याला का उद्या जाऊ? ती मुलगी म्हणाली, महाराज उद्या जा. चला रे म्हणे, बंद करा, उतरा. कालच मला वाटतं कोणीतरी सांगत होतं ना, मला वाटतं श्रेयस त्याच्या कीर्तनात सांगत होतं, ते सगळं अतर्कासी तर्की असा कोण आहे, हे अतर्क आहे सगळं त्यांचं. अरे उतरा, चला चला. अरे आत्ता सामान बांधलं गोंदवल्याला. नाही, ही मुलगी म्हणाली उद्या जायचं, चला. महाराजांच्या या सगळ्या गोष्टींच्या मागचा भाव कोणाला कळणार? सगळेजण आपलं आपलं सामान पुन्हा उतरून आपल्या आपल्या राहुट्यांमध्ये घेऊन जात असतील. महाराज कमरेवरती हात ठेवून असे उभे आहेत पंढरपूरला. इकडं बघतायत, कोणाची तरी वाट बघितल्यासारखी. आणि हे विष्णुपंत विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत आणि विठ्ठलाला साकडं घालतायत. अरे माझ्या अंतःकरणात आलेला तो सत्पुरुष मला दाखव रे, मला भेटू दे. आणि चालत चालत येत आहेत आणि समोर महाराज कमरेवरती हात ठेवून उभे आहेत, समोर विष्णुपंत नगरकर उभे आहेत. आणि एका क्षणामध्ये खुणगाठ पटली दोघांना. धावत गेले सजल नेत्रांनी महाराजांना, त्यांच्या चरणांवरती ते आपलं मस्तक टेकवत आहेत. महाराजांनी झट दिशेने त्यांना उचलून घेतलं, हृदयाशी लावलं आणि पहिला प्रश्न विचारला, शाळीग्रामाची पूजा चालू आहे ना? शाळीग्रामाची पूजा चालू आहे ना? आर्तो जिज्ञा सुरर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. तुम्ही जिज्ञासू असा, तुमच्यामध्ये शंका असू देत, पण गुरु तुमच्यावरती प्रेम करणार. तुम्ही आर्त भावनेने आला, महाराज तुमच्यावरती सर्वस्व निछावर करणार. तुम्ही अर्थार्थी असाल तर हे जरा जवळचं वाटतं. आणि अर्थ म्हणजे केवळ धन नाही, इच्छा. ज्या काही इच्छेने आम्ही जातो त्या प्रत्येक गोष्टीला श्री महाराज आम्हाला आमच्या कल्पनेच्या पलीकडे देऊन टाकतात. कल्पनेच्या. गणपतराव दामले महाराजांचे निस्सीम भक्त, आमच्या बापू काकांचे वडील. महाराज हरद्याला होते आणि तिथून एक दिवशी अचानक त्यांनी गणपतरावांना तार केली, जसे असाल तसे निघून या. गणपतराव गेले, त्यांना गुरु आज्ञा ही तार आलेली पाहताच हरद्याला गेले. हरद्याला जाताच म्हणाले, महाराज एवढ्या तातडीने बोलवणं केलं? हां, बोलवलं का मी तुम्हाला? हां, आत्ता आठवलं. अहो तुम्हाला काशी यात्रेला पाठवायचंय. हे म्हणाले, महाराज मग तारेमध्ये लिहायचं होतं ना की इकडे या काशी यात्रेला यायचं, तयारी करून आलो असतो महाराज. अहो कसली तयारी लागते काशीला म्हणाले. अहो महाराज म्हणाले 5-50 ब्राह्मण जेवायला घातले पाहिजेत, दान केलं पाहिजे. नाही नाही नाही, काही पैसे लागत नाहीत. आणि पैसे आणलेत का? हो, काय आणलेत थोडेफार. ज्या बरं जरा इकडं म्हणाले.
पैसे काढून घेतले. म्हणजे 50 रुपये ठेवा म्हणे त्यातले, त्यांचेच पैसे त्यांना दिले बरं का. पूज्य बापू त्यांच्या कथेमध्ये एक फार छान गोष्ट सांगतात. बापूंचा स्वभाव असा आहे की ते जिथं जातात तिथं कोणी काच खाली केली, कोणी गावकरी आला की ते रिकामा हात नसतो, त्या कोणाला तरी सांगतात की लगेच तो 100-500ची नोट काढतो, त्याच्या हातामध्ये बापू ठेवतात, तो आनंदाने निघून जातो. मी स्वतः डोळ्यांनी बऱ्याचदा बघितलंय. तर बापूंना त्यांनी एकाने विचारले की बापू आप इतना पैसा बांटते हो, ये सब पैसा कहाँ से आता है, आपका पैसा है क्या? लोकही विचारणारे हुशार असतात. ते म्हणाले मेरे ही भाग का पैसा है, मैंने उसके पास रखने के लिए रखा है म्हणे. काय सुंदर विचार आहे. हे जे सगळं आहे ते महाराजांचंच आहे ना, आपल्याला केवळ सांभाळण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. आपल्याला वाटतं हे आपल्याला दिलं नाही, तो श्री महाराजांचा आहे. काही नसे त्याचे घरी कुबेर लोळे दारी, तो आपल्याला देतो. घ्या, आनंद घ्या. तुमचा बाप एकटा कमवण्यासाठी समर्थ आहे. तुम्हाला म्हणतो घ्या आनंद त्याचा. हा काही आपला नाहीये, पण आपल्याला वाटतं त्यांनी आपल्याला द्यावा. तर गणपतरावांना 50 रुपये महाराजांनी त्यांचेच काढून त्यांना परत केले. म्हणाले हे ठेवा, ह्याच्यामध्ये करा काशी यात्रा. म्हणाले महाराज याच्यात तर फक्त तिकिटाचे पैसे होतील. गणपतराव आपले बिचारे शांत बसले, मनामध्ये विचार करू लागले. बायकोच्या हाताकडे लक्ष गेलं. म्हणाले बरं झालं हिने सोन्याच्या बांगड्या घालून आलेली आहे, या सोन्याच्या सल्ल्याने सगळं काम होईल. म्हणाले काही हरकत नाही, 50 रुपये तर 50 रुपये. महाराज म्हणाले तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे जे तुम्हाला कळत नाही ते मला कळतं. महाराज म्हणाले अहो गणपतराव आत्ता आठवलं, अहो बाईंच्या हातामध्ये एवढ्या जड सोन्याच्या बांगड्या घालून नेत आहे त्यांना. बाई हे घ्या. लगेच महाराजांनी आपलं उपरणं काढलं, त्याच्यामध्ये ठेवा म्हणे, ह्याच्यामध्ये बांधून ठेवतो बरं का, जसं आलं की परत घ्यायचं, तिकडं न्यायचं नाही. गणपतराव म्हणाले शेवटची विकेट पण पडली, आता काय करायचं. महाराजांच्या समोर आता काहीतरी कारण सांगावं म्हणाले न जाण्याचं. महाराज म्हणाले अहो महाराज तुम्ही म्हणता ना जा, खूप माझी पण मनापासून इच्छा आहे, पण काय ना गंमत, हिला मूळव्याधीचा फार त्रास सुरू झालाय हो, प्रवास अजिबात सहन होत नाही. हो का म्हणाले काही हरकत नाही. महाराज आपले उठले, न बोलता बाहेर गेले. एक 15 मिनिटांनी कुठला तरी एक झाडपाला घेऊन आले. महाराज म्हणाले ही काडी आहे ना, हा पाला फक्त बाईंच्या पदराच्या शेंड्याला पूर्ण प्रवास हुस्तर बांधून ठेवा, काही त्रास होणार नाही. तो देखील बहाणा आता काही चालेनासा झाला. शेवटी टांग्यामध्ये बसायची वेळ आली. आता गाडीची वेळ झाली म्हणून टांग्यात बसायला आले. महाराज आपले त्यांना नेहमीप्रमाणे सोडायला आले. महाराजांची सवय होती बरं का, दरवाजापर्यंत सोडायला यायचे माणसाला. बघा किती छोट्या छोट्या गोष्टी असतात प्रेमाच्या, होय की नाही. आणि मग महाराज त्यांना टांग्यामध्ये बसवायला आले. आणि गणपतरावांनी एक गोष्ट मनात पण आणली नाही, कारण की त्यांना माहिती होते मनात आली तरी ओळखतात. बाईंच्या हातामध्ये अंगठी होती. महाराजांनी म्हणाले अहो आईसाहेब तुम्हाला म्हटलं ना दागिने काढून ठेवा, तुम्ही अंगठी तशीच ठेवली. गणपतराव आपले हात मारत म्हणतात अरे बापरे आता हेही गेलं. अंगठी काढून दिली बाईंनी. महाराज म्हणाले अहो तुम्हाला ते एक पत्र दिलं होतं ना, जरा द्या बरं म्हणे. पत्र घेतलं आणि त्याच्या मागच्या बाजूला लिहिलं ताजा कलम, यांना कोणीही पैसे उसने देऊ नयेत. तो वाटेल त्याची खरी ऐसा नाही पाहिला. गणपतराव पूर्ण 2 दिवसाच्या प्रवासामध्ये विवंचनेमध्ये की आता काय काशी यात्रेला जायचं आणि काय करायचं. पण गंमत अशी आहे की बापूसाहेब दामले डोळ्यात पाणी आणून म्हणायचे की आमच्या आई वडिलांची हत्तीवरून मिरवणूक वाराणसीमध्ये श्री महाराजांनी काढली. प्रचंड अन्नदान, जे ते कल्पना करू शकत नाही त्याच्या पलीकडे अन्नदान श्री महाराजांनी करून घेतलं. सज्जनो जीवन जगण्यासाठी पैसा लागतो हा आमच्यासारख्या देहबुद्धीच्या लोकांचा समज आहे बरं का.
पण जो महाराजांच्या भरोशावरती आहे त्याला त्याच्या जीवनामध्ये कधीच काही कमी पडत नाही, कधीच. त्यामुळे आम्ही अर्थार्थी आहोत. आम्हाला असं वाटतं, महाराज म्हणायचे, अरे तुम्ही तुमचं मागणं बंद करा, मी तुम्हाला तुमच्या कल्पनेच्या पलीकडे नेऊन देतो, कल्पनेच्या पलीकडे. काय द्यावं त्यांनी आपल्याला? महाराज म्हणायचे, अहो गाद्या गिरद्यांवर लोळा, दररोज श्रीखंडपुरी खा, पण एक करा, माझ्या रामाला विसरू नका म्हणाले. आणि आम्ही नेमकं ते शेवटचं वाक्य विसरतो बघा. आणि याहूनही वैषम्य असं आहे की आम्हाला त्याचं दुःख वाटत नाहीये, जे तुकाराम महाराजांना वाटतंय की हेची थोर चिंता लागली मानसी. माझ्या मनाला ही थोर चिंता लागली आहे, पण आम्हाला तर हे सगळं ATM सेंटरच वाटतंय. त्याचं काम आहे देणं, तो देतोय देतोय देतोय, पण आम्ही काय करतोय? आम्ही त्या प्रेमाला पात्र कधी होणार? कधी काल काका म्हटले त्याप्रमाणे मी तुमची वाट पाहतो हे वाक्य कानावरती पडणार? कधी आम्हाला त्या ब्रह्मानंद महाराजांच्या अनुभवाचा तो ब्रह्मानंद हृदयामध्ये घेता येणार? कधी कधी? त्यामुळे अर्थार्थी असाल, आर्त असाल, जिज्ञासू असाल, कोणी असाल, महाराज तुमच्यावरती प्रेम करणारच. मग ज्ञानी असाल तर तुमची गोष्ट काय असेल? ज्ञानी व्यक्तीवरती श्री महाराजांनी किती प्रेम केलं. आणि ज्ञानी म्हणजे पुस्तकी ज्ञानी नाही, आत्मज्ञानी, ज्याला भगवंताच्या दर्शनाची भूक लागलेली आहे, असा तळमळणारा मुमुक्षु ज्ञानी जे ब्रह्मानंद महाराज होते. आणि मग अशा ब्रह्मानंदांचा विषय महाराजांच्या समोर काढताच महाराज काय म्हणायचे? केवळ माझा बुवा हा शब्द म्हणताच महाराजांचा कंठ दाटून यायचा, माझा बुवा. सज्जनो, त्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनाच्या कुठल्याही पारमार्थिक टप्प्यावरती महाराजांच्याकडे जा, महाराज तुम्हाला प्रेमच देणार. महाराज म्हणतात, बर्फामधून पाणी काढून टाकलं तर तो जसा नाही, तसं माझ्यामधून प्रेम काढून टाकलं तर मी नाही. ते केवळ प्रेम देतात आपल्याला. आणि नाम घेणं म्हणजे प्रेमाशी सलगी करणं, हे लक्षात घ्या नामाचा अर्थ. नाम म्हणजे केवळ अक्षर नाहीत, नाम म्हणजे केवळ माळांची संख्या नाही. हे आहे, गरजेचं आहे, पण तुम्ही नामाचा नीट अर्थ समजून घ्या. जर नाम आणि प्रेम या दोन गोष्टी वेगळ्या असत्या तर महाराजांनी कधीच हे प्रेम आम्हाला दिलं नसतं. आणि आज आम्ही प्रेम सोडून सगळं काही देतो जगाला आणि पुन्हा स्वतःला नामधारक म्हणवतो. आणि याचं आम्हाला वैषम्य वाटत नाही. काय आहे नाम? नामाची खरी व्याख्या काय आहे? श्रीराम जयराम जय जय राम हा त्रयोदक्षरी मंत्र म्हणजे मी नेहमी म्हणतो की एका मोदकाचं सारण जसं असावं त्याप्रमाणे मोदकाचं बाह्य कवच गरजेचं आहे सारण धरण्यासाठी, त्याप्रमाणे ही अक्षरं गरजेची आहेत प्रेमरूपी सारण धारण करण्यासाठी. तुम्ही प्रेमरूपी सारण ग्रहण करत असता. मग अनेक लोक माझ्याकडे येतात, अहो आम्ही तर श्रीराम म्हणत नाही, आम्ही दत्त म्हणतो, आम्ही महादेवाचं नाम घेतो, मग आमचं नामस्मरण नाही का हो? आम्ही रामाचंच नाम घेतलं पाहिजे का? आमचा याचा अनुग्रह आहे, आम्हाला त्यांनी ते नाम दिलंय, मग आम्ही आता श्रीराम जयराम जय जय राम म्हणू का? अनेक प्रश्न असतात. मी तुम्हाला निशंक करतो, तुम्ही कुठलंही नाम घ्या, त्या नामाचा शेवट म्हणजे राम अर्थात आनंद आहे. बघा, जो आनंद सिंधु सुख रासी सी करते त्रय लोक सुपासी. राम म्हणजे आनंद आहे, प्रेम म्हणजे नाम आहे. नाम आणि प्रेम हे दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही नाम घेताय म्हणजे तुम्ही आत्मानंदामध्ये आहात, तुम्ही प्रेमामध्ये आहात, याच्याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग नाही. आणि जर तुमच्या हृदयामध्ये प्रेम जागृत होत नसेल तर समजून घ्या कुठंतरी बाध्यता आहे आपणच आपल्या स्वतःच्या हाताने नामस्मरणामध्ये टाकलेली आहे. आणि हे मी म्हणत नाही. आज एकादशी आहे ना, माऊली हरिपाठामध्ये म्हणते, मला याचा फीडबॅक दे रे जरा. वा, माऊलीचे शब्द आहेत, नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, नामी तो नर दुर्लभ, नित्य नेम नामी तो नर दुर्लभ, वाचेसी सुलभ,
राम कृष्ण वाचेसी सुलभ राम कृष्ण नामी उन्मनी लाधली कृष्ण नामी उन्मनी लाधली तयास लाधली सकळ सिद्धी तयास लाधली सकळ सिद्धी सिद्धी बुद्धी धर्म हरी पाठी आले प्रपंची निमाले साधू संगे प्रपंची निमाले साधू संगे ज्ञानदेव नाम रामकृष्णी ठसा तेणे दश दिशा आत्मा राम दश दिशा आत्मा राम हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा म्हणा हरी मुखे 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा हरी मुखे सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निमाले साधू संगे प्रापंचिक साधूच्या जवळ निवांत होतो शांत होतो स्वस्थ होतो समाधान पावतो कारण माऊली म्हणते ज्ञानदेवी नाम रामकृष्णी ठसा हा ठसा आहे प्रेमरूपी जाणीवेवरती नामाच्या अक्षरांचा ठसा आहे रामकृष्ण ज्याने या नामामधून आपली जाणीव सूक्ष्म करून घेतली शुद्ध करून घेतली आणि जाणीव म्हणजे प्रेम जाणीव म्हणजे मन ते जाणीव रूपी नाम ज्याने आपल्या हृदयामध्ये अनुभवलं सज्जनो तो आपल्या सत्पुरुषाच्या शिवाय राहूच शकत नाही तिथं तो एकत्रच होऊन जातो एक रूपच होऊन जातो आणि हे जे या ज्ञानी भक्तांनी केलं तेच जगद्गुरूंच्या या चिंतेवरचं उत्तर आहे पूर्ण अभंगाचं तर चिंतन करता येणं शक्य नाही मी केवळ त्यांची चिंता आपल्या समोर घेऊन चिंतन करतोय की हे जी थोर चिंता लागली मानसी माझं माझ्या गुरुवरती कसं प्रेम बसेल बरं काय करू मी अरे जो माझ्या भावभावनांचा विचार करून मी जसाही असलो तरी तो माझ्यावरती एवढं प्रेम करतो त्याला मी माझ्या हृदयामध्ये घट्ट कसं धरू बरं भगवद्गीता याच्यासाठी आपल्याला उपयुक्त ठरते यद यद आचरती श्रेष्ठस तत्त देवे तरो जनाः जसं श्रेष्ठांनी आचरण केलं त्याप्रमाणे त्या मार्गावरून आपण जावं ज्या ब्रह्मानंदांनी श्री महाराजांवरती आपलं प्रेम करता करता एका टप्प्यावरती ते स्वतःच म्हणून बसले की श्री महाराजांनी मला अगदी आपल्यासारखं करून टाकलेलं आहे आपल्यासारखं आपल्या गुरुसारखं होऊन जाणं प्रेमामध्ये आपण इतकं एकरूप होणं की त्याच्याशिवाय वेगळं राहूच शकत नाही ही मनाची भूमिका तयार होणं हे ब्रह्मानंदांनी आयुष्यभर केलं
आणि मगाशी निलाखे काका म्हणाले की आज दादाने रामचरित्र आणलेलं दिसतंय, पण आज रामचरित्र नाही तर मी नाथ भागवत समोर घेऊन बसलेलो आहे. नाथांचं भागवत. आज एकादशी आहे आणि एकादशीमधलं नाथ भागवतामधलं एक सूत्र सांगून आजच्या निरूपणाचा आपण समारोप करणार आहोत. जे सूत्र जर आपण लक्षात ठेवलं तर ते सूत्र आमच्या जीवनाला संत चरणांचं प्रेम दिल्याशिवाय राहणार नाही. नाथ भागवतामध्ये राजा यदू आणि दत्तात्रेयाचा संवाद अत्यंत प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये दत्तात्रेयांनी आपले 24 गुरु या यदुराजाला सांगितलेले आहेत. त्यामधला जो 24वा अंतिम गुरु, काळजी करू नका 24 गुरु सांगणार नाही, मी समरी काढून आणावी, त्यातलं मर्म घेऊन यावं, बस तेवढं आपल्याला उपयोगाला येतं तेवढं आपण घेऊन यावं. आणि ते मर्म या 24व्या श्लोकामध्ये 24व्या गुरुच्या बद्दल भागवतामध्ये नाथांनी लिहिलंय. काय आहे मूळ भागवताचा श्लोक? कीट पेशस्कृतं ध्यायन कुड्यांतेन प्रवेशितः याति तत्सात्मताम राजन पूर्वरूप समंत्यजन. त्याचा अर्थ असा आहे की हे राजा, कुंभारीण माशीने आपलं एक भिंतीवरती घर करून त्यामध्ये एक किडा आणून ठेवलेला आहे. आणि या कुंभारीण माशीने काय केलं, त्या घरावरती ती फक्त बसली आहे द्वारावरती, तो किडा आतमध्ये आहे आणि ती कुंभारीण माशी घराच्या वरती बसली आहे. आणि मग काय झालं की तो किडा सारखा वरती बघतोय त्या कुंभारीण माशीकडं आणि त्या कुंभारीण माशीला बघता 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 त्याला त्या कुंभारीण माशीचं एवढं ध्यान लागलंय की ती अळीरूपी किडा त्याचं ध्यान करता करता एका टप्प्यावरती तिला पंख फुटतात आणि तिला जसे पंख फुटतात तशी कुंभारीण माशी बाजूला होते आणि आळी हवेमध्ये उडून जाते. जी आळी कधीच हवेमध्ये उडू शकणार नव्हती, तिला प्रकृतीच्या गुणधर्मांच्या पलीकडे जाऊन कुंभारीण माशीने पंख फोडले. दत्तात्रेय म्हणतात ही कुंभारीण माशी माझ्यासाठी गुरु आहे. याचा अर्थ काय सज्जनो? आम्ही किडेच आहोत हो. काय त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक? जेवण करतोय, शरीराचे भोग भोगतोय आणि त्यांच्याप्रमाणेच एक दिवशी मरून जातोय. कळतंय काय? पण या किड्याला ब्रह्मचैतन्याने आपल्या चोचेमध्ये धरून आपल्या नामसाधना रूपी घरामध्ये आणून ठेवलं. बघा आता काय केलंय, स्वतः ब्रह्मचैतन्य त्या दरवाजावरती आरूढ झालेले आहेत. आणि जसं त्या आळीरूपी किड्याला सारखं त्या कुंभारीण माशीचं ध्यान लागलं, तेवढं फक्त आम्हाला करायचंय. मय्येव मन आधस्त्व मयी बुद्धिम निवेशय निवसिष्यसि मय्यव अत ऊर्ध्वन्न संशयः. भगवंत सांगतोय मला मनाने घट्ट धरून ठेव, माझ्यामध्ये बुद्धी तुझी स्थिर कर, मी तुला गॅरंटी देतो, मी तुला ऊर्ध्वगतीला घेऊन जाईन. मग आम्हाला त्या गुरुला येन केन प्रकाराने आपल्या मनामध्ये स्थिर करायचंय. बघा बस काही करून. एका ब्रह्मानंद रूपी आळीचा देखील त्यांनी ब्रह्मानंद रूपी फुलपाखरू करून टाकलं. काय केलं त्यांनी देखील त्या कुंभारीण माशी सारखं स्वतःला त्या नामसाधना रूपी कुपीमध्ये बांधून घेतलं आणि त्यामधून त्यांचा देखील ब्रह्मानंद हा पंख फावला. तो देखील चिदाकाशामध्ये विहार करू लागला. काय केलं ब्रह्मानंदांनी? यद्यद आचरती श्रेष्ठस
तत्त देवेतरो जना. आपण त्यांनी जे केलं तेच आपण करावं. त्या कुंभारीण माशीची जी आळी होती ती भीतीने एकच गोष्ट करत होती, सतत ही आता मला खाणार तर नाही ना, खाणार तर नाही ना, या भीतीने तिचं सतत लक्ष, सतत अनुसंधान त्या कुंभारीण माशीचं होतं. आपण हा दृष्टांत फक्त उपयोगाला घ्यावा. त्यामध्ये भीती नाहीये, त्यामध्ये त्या आळीने जे केलं, तिला जसं सतत त्या कुंभारीण माशीचं अनुसंधान होतं, त्याप्रमाणे आपण त्या आपल्या ब्रह्मचैतन्य रूपी कुंभारीण माशीचं अनुसंधान ठेवावं. ते आहेत ना, ते आहेत ना, ते आहेत ना, ते आहेत ना. जीवनाच्या कुठल्याही व्यवहारामध्ये आपण आपल्या गुरुला घेऊन जावं. बघा बरोबर. मला आठवतं, मी आणि दीपक बऱ्याच वर्षापूर्वी हरिद्वारला गेलो होतो आणि दिल्लीच्या एअरपोर्टवर आम्ही काहीतरी सकाळचं विमान होतं म्हणून नाश्ता केला आणि मी उठून 10 पावलं पुढं गेलो. दीपक परत मागं गेला आणि परत चालत आला 10 पावलं. म्हटलं काही राहिलं होतं का? अरे म्हणे महाराजांना घेऊन निघा म्हणायचं विसरलो, म्हणून तिथं जाऊन महाराजांना सांगितलं की चला महाराज, आणि आलो म्हणे. छोट्या छोट्या गोष्टी असतात सज्जनो परमार्थाच्या. जाता येता उठता बसता सर्व देह व्यापारामध्ये ब्रह्मानंद महाराज म्हणतात नामस्मरण करावं. मी तुम्हाला एक सवलत देऊ का? महाराजांच्याच आज्ञेने देतो बरं का. महाराज म्हणतात नामावर प्रेम करणं म्हणजे माझ्यावर प्रेम करणं आहे. महाराजांना म्हटलं महाराज हेच वाक्य आम्ही उलटं वाचतो. आपल्यावर प्रेम करणं म्हणजे नामावर प्रेम करणं आहे. आणि आपल्यावरती प्रेम करणं सोपं आहे, कारण आपलं आमच्यासारखे आहात, सगुण आहात. आणि ही इज द बेस्ट कंपॅनियन, आय एम टेलिंग यू. अहो त्यांचं व्यक्तित्व तर बघा, काय हँडसम आहे, काय रुबाबदार आहे, काय सौंदर्य आहे. आणि संतांनी हेच केलं हो आमच्या आनंद सागर, उगीच नाही म्हणून गेले. गौरवर्ण कांती, बघा सगुण आहे, मूर्तिमंत शांती. गौरवर्ण कांती, मूर्तिमंत शांती. दया क्षमा शुभे चित्ती, दया क्षमा शुभे चित्ती. राम नामी रंगलाया माण गंगाती. स्वामी माझा पाहिलाया, सद्गुरु तो देखिलाया. माण गंगा तेरे प्रभु हा, गोंदावले पुरी. स्वामी माझा पाहिलाया माण गंगा तीरी. महाराज हा सर्वोत्तम सखा आहे आपला, सर्वोत्तम सखा. लोक म्हणतात अहो फार एकटं वाटतो. कृपा करा, महाराजांचे असाल तर हे वाक्य कधी आयुष्यात म्हणू नका. 24 तास जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. चालविसी हाती धरोनिया. ते आहेत, ते आहेत, ते आहेत. नाम घेणं म्हणजे त्यांच्या अस्तित्वाच्या जाणीवाला जिवंत ठेवणं आहे. ते आहेत, अरे आहेतच. तुमच्या आहेतच मध्ये ते आहेत. बघा, आहेत महाराज म्हटलं तर आहेत. तुम्ही कसं आहेतच म्हणत आहात त्याच्यावरती महाराज, ती निष्ठा आहे. आणि महाराजांवरती प्रेम करणं म्हणजे त्यांना आपल्या आयुष्यात जिवंत ठेवणं. केवळ तसबिरीपुरतं नाही, केवळ ग्रंथापुरतं नाही, केवळ माळेपुरतं नाही. माझ्या 24/7 मध्ये माझा स्वामी माझ्या बरोबर आहे. आपल्या महाराजांनी स्वतः सांगितलं मी तुमच्या घरातला कोणीतरी आहे, बोला माझ्याशी, बोला, सांगा त्यांना, ते ऐकतात. पद बिनु चलई, सुनई बिनु काना, कर बिन करही, कर्म बिदी नाना. अरे तो, त्याला काही लागत नाही ऐकायला, त्याला काही कर्म करायला हात लागत नाहीत, कोणाला फोन करावा लागत नाही की अरे याचं काम कर.
तो काम करून ठेवतो. गरज आहे तुम्ही त्याला जिवंत ठेवण्याची. आणि नाम घेणं, बघा तुकाराम महाराजांनी काय म्हटलंय, नामाचा आठवो कैसार आहे. आठव म्हटलंय, नामाची संख्या नाही म्हटलेली. आठव, आणि आठव तो आठव, त्याला आठव, बस त्याला जिवंत ठेव. आणि ते आहेत सज्जन. आणि बघा जर समाधीमध्ये ते आहेत म्हटलं तर ते आहेत, नाहीतर त्यांना वजा केलं तर काळा पाषाण येतो. त्यामुळे आपण आपल्या मनाने त्यांना जिवंत ठेवावं. घरातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये अनुसंधान हा कुंभारीण माशीचा, या आळीचा पहिला गुणधर्म आहे. ती आळी सतत त्याचं स्मरण करतीये आणि त्यामुळं तिच्यामध्ये एक स्थित्यंतर येऊ लागलं. संतांचं प्रेम लागण्यासाठी दुसरी गोष्ट या आळीमध्ये मला दिसते. काय केलं त्या आळीने? ती घाबरलेली आहे, माहित नाही आपल्याला कधी खाणार. त्यामुळे ती दीन झालेली आहे. सज्जनो, संतांचं प्रेम जर प्राप्त करायचं असेल तर जीवनामध्ये सर्वोत्तम गुणधर्म पाहिजे, दीनता. मी कोणीतरी आहे या भूमिकेपासून संत 2 हात लांब राहतात नेहमी. महाराजांना मनापासून म्हणावं, महाराज हा तुमच्यावर प्रेम करणारे कोट्यावधी लोक येतो, त्यामध्ये मी कुठं खिचगंटीमध्ये, काय माझं स्थान आहे? कोपऱ्यामध्ये पडलेला तुमचा जीव. बघा कधी जर वाटलं तर ह्या लेकराच्या पाठीवरून हात फिरवाल ना महाराज. माझ्याकडे काही नाही महाराज, मी नाही घेऊ शकत नाम तुम्हाला, मी नाही वागू शकत तुम्हाला जसं पाहिजे तसं, नाही आहे माझं तसं आचरण, नाही माझे विचार तसे महाराज, मी तुम्हाला नाही शोभत महाराज. तरी या लेकराला घ्याल ना एकदा जवळ. सज्जनो, कधी कधी नामाचाच आम्हाला अहंकार होतो आणि त्याच्यापासून जर लांब जायचं असेल तर दीनता हवी, लवलीन व्हावं, शरणागत व्हावं. मी कोणीतरी आहे या भूमिकेपासून लांब राहावं. आमचे ब्रह्मानंदांचा तो अनुभव आपण नेहमीच ऐकतो की श्री महाराज म्हणजे समर्थांचे अवतार आहेतच, पण त्यांना या जीवनामध्ये कल्याण शिष्य मिळाला नाही म्हणाले. किती स्वतःला दीन ठेवावं. आणि त्यामुळे ब्रह्मानंदांचा हा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवावा की ते दीन राहिले. ती आळी दीन होऊन पडून राहिली, माहित नाही ही आता कधी खाणार, आपण तर सुटू शकत नाही हिच्या तावडीतून, त्यामुळे ती दीन झालेली आहे. हा तिचा दुसरा गुणधर्म होता. तिसरा गुणधर्म, या आळीला पंख फुटले, त्यामध्ये या आळीचं कर्तृत्व काय? तिने काय केलं? काहीच केलेलं नाहीये. संताच्या दारामध्ये कर्तेपणाचा भाव आपण सोडून द्यावा, कर्तुम व्हावं, बस पडून राहावं त्याच्या दारामध्ये. महाराज आपल्याकडं आलोय, आता आपल्याला जसं वाटेल त्याप्रमाणे आपण मला ठेवावं. या अकर्तुम भावनेमध्ये जशी ही आळी पडून राहिली आणि तिला स्वाभाविकपणे पंख फुटले. सज्जनो, महाराजांच्याकडे एक अप्पासाहेब नावाचा वेडा गृहस्थ यायचा, वेडा आपल्या दृष्टीने, आणि असाच महाराजांच्या प्रवचनामध्ये येऊन बसायचा आणि महाराजांच्याकडे बघत बसायचा एकटक, काही कळायचं नाही. एक दिवशी हे अप्पासाहेब प्रवचनाला आले नाहीत, म्हणून प्रवचन संपल्यानंतर सगळ्यांचं दर्शन झाल्यानंतर महाराज म्हणाले, आज माझा वेडा आप्पा कुठं दिसत नाही. मग कोणीतरी अप्पासाहेबांना शोधत गेलं आणि म्हणाले, अरे अप्पा, महाराजांनी तुझी आठवण काढली. काय म्हणाले महाराज? म्हणाले माझा वेडा आप्पा कुठं दिसत नाही. हे म्हणताच अप्पासाहेब नाचू लागलेले. अरे म्हणे काय झालं? अरे ते तुला उलटे शोधत होते. अरे म्हणाले ते सोड, त्यांनी मला आज माझं म्हटलं. म्हणाले माझं म्हटलं. सज्जनो, जे या लौकिक दृष्टीने वेडे होते ते खरे परमार्थाच्या दृष्टीने शहाणे होते. आम्हाला असं वाटतं की बघा महाराजांनी आठवण काढली आहे की नाही, ही आमच्या मनामध्ये दीनता येत नाही, ही आमच्या मनामध्ये अकर्तुम भावना येत नाही. त्यामुळे सज्जनो, संताचं प्रेम आम्हाला लागत नाही, त्यामुळे आम्ही संताच्या प्रेमाला पात्र ठरू शकत नाही. त्यामुळे संताच्या प्रेमाला पात्र होण्याचे जीवनाचे 4 निकष, त्यापैकी 3 मी तुम्हाला सांगितले. 1 अनुसंधान, 2 अकर्तुम भाव, 3 दीनता, आणि 4 प्रेमाचं
जर कुठलं वैकल्पिक रूप असेल, प्रेमाला जर कुठला दुसरा शब्द असेल, तर तो एकच शब्द आहे, समर्पण. समर्पण. आपलं जीवन गुरुचरणावरती समर्पित करून टाकायचं. राजी है हम उसी में जिसमें तेरी रजा है. माझं काही नाही. लोक मला म्हणतात, अहो तुम्ही फॅक्टरी सांभाळता, परमार्थही करता. म्हटलं तुमचा प्रश्नातच तुमचं उत्तर दडले. मी ना माझा प्रपंच करतो, ना मी माझा परमार्थ करतो. हे सगळं माझे महाराज करतात. त्यांच्या इच्छेवरती मी सोपवून टाकलं आणि त्यांच्या इच्छेवरती सोपवलं म्हणून ते त्यांच्या पद्धतीने करतात. मला खरंच काही कळत नाही. मी इथून उठून गेलो की माझं काम संपलं, कारण की निमित्त आहे मी. आपण कदाचित सव्यसाची असाल, पण तुम्ही निमित्त मात्र राहा जीवनामध्ये. तुम्ही तुमच्या जीवनाचं समर्पण करा आपल्या गुरुवरती, आणि तो चांगलं करेल या भावनेने देखील नका करू. काल काकाने फार छान सांगितलं, वृत्ती, प्रवृत्ती, निवृत्ती आणि निरवृत्ती. ही चौथी अवस्था आहे निरवृत्तीची, की जिथं त्यांनी माझं चांगलं करावं, माझ्या कल्पनेच्या पलीकडे करावं, ही इच्छा देखील सोडून टाकावी. मी आता तुझा झालोय, बस. मला काही कळत नाही. काय माझ्या प्रारब्धामध्ये असेल त्याप्रमाणे कर. आणि मला ते प्रारब्धही कळत नाही. मला केवळ तुझी इच्छा कळते, आणि तुझ्या इच्छेमध्ये माझं कल्याण सामावलेलं आहे. ही निर्वृत्ती आहे. बघा, आपल्या गुरुला असं आपण त्या कुंभारीण माशीने जसं त्या आळीला बांधलं, त्याप्रमाणे आपल्या मनामध्ये आपल्या गुरुला बांधून टाकावं. याचं नाव आहे उत्सव. आणि असा अनुसंधानाचा उत्सव आपण सगळेजण आनंदाने साजरा करतो. सज्जनो, ही चिंता गोड आहे, मनाला लागावी. जेव्हा जेव्हा आपण विसरूत, तेव्हा तेव्हा पुन्हा पुन्हा मनाला जागृत करावं. अरे महाराज आहेत ना, आहेत ना, आहेतच ना, मग काय. आणि मग ते आहेत की म्हटलं की सगळा आनंद आहे. आणि मग तेव्हा कळतं, आनंदाचा सागर नयनी पहारे गड्यानो. मग आनंदाचा सागर जीवनामध्ये सज्जनो येतो. असा हा आनंद सागराचा उत्सव आपण करतो आहोत. त्यामुळे इथून आनंद घेऊन घरी जावा आणि आपल्या ब्रह्मचैतन्याला कधी विसरू नका, हीच तुमच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला विराम देतो. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम राम राजा राम राम राम. सीताराम राम 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 राम. सीताराम राम राम. जय जय रघुवीर समर्थ पवन तनय संकट हरन. मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित. हृदय बसहु सूरभू सियावर रामचंद्र.